तर नमस्कार मंडळी. आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. मंडळी, तुम्हाला आपल्या टेंटचा बाहेरचा व्ह्यू बघायचा आहे का? दाखवतो. कसा आहे कैलाश पर्वत. ओम शिवाय नमः. मॉर्निंग व्ह्यू. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. तर नमस्कार मंडळी. आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा, ते पण ओंकारेश्वर मंदिर. ओंकारेश्वर मंदिर म्हणजे हे बघा, आधी मंदिर बघा. भेट मिस्टर. तर बघा भावांनो, आपल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा ओंकारेश्वर मंदिर. हे मंदिर म्हणजे ह्या मंदिरामध्ये दोन अशा पालख्या येतात, म्हणजे एक तुंगनाथवरून आणि एक केदारनाथवरून. म्हणजे जोपर्यंत जेव्हा बर्फ पडते तिथं वरती जेव्हा कपाट बंद असतात केदारनाथमध्ये, तुंगनाथमध्ये जेव्हा कपाट बंद असतात तेव्हा तिथनं वरतून डोली इथं खाली येतात. म्हणजे शीतकालीन स्थळ आहे इथं, त्या महादेवांचं शीतकालीन स्थळ इथं आहे. हे समोर दिसतंय, इथं त्यांचे डोले आहेत आणि इथं समोर आतमध्ये ते मूर्त्या असतात. आणि हे नाही ते 12 ज्योतिर्लिंग आतमध्ये, 12 हे भैरवनाथ, पंचकेदारलिंग आतमध्ये आहेत. तर हे ते मंदिर जिथं आपला प्रवास संपणार आहे. विदाऊट मनी पुणे टू केदारनाथ. कसं वाटतं इथं? मन प्रसन्न झाले माझं. मला साक्षात मला तुंगनाथ मंदिरचं बी दर्शन झालं, केदारनाथ मंदिरचं बी दर्शन झालं. 6 महिने इथं पूजा केली जाते. म्हणजे जेव्हा कपाट बंद असतं टोटल 6 महिने, तिथं 6 महिने पूजा इथं केली जाते. त्या दोन्ही पण मंदिरातले देव इथं असतात, इथं पूजा केली ते 6 महिने. आणि तिकडे येतो मला. ओम शिवाय नमः. ओम नमः शिवाय. तुम्ही माझ्या मागं बघताय ना, तिथं पंचकेदारलिंग आहेत. म्हणजे 5 शिवलिंग आहेत, जेवढे केदार म्हणजे पंचकेदार. हा, पंचकेदार. आणि इथं भैरवनाथचं बी हे स्थान आहे. म्हणजे कसं केदारनाथला कसं आहे बाटी भैरवनाथचं स्थान, तसं इथं पण ते समोर ओंकारेश्वर, केदारनाथ आणि मध्यमेश्वर, तसंच पाटी भैरवनाथ. तर आपला प्रवास आता इथं संपणार तर नाही तसा प्रवास आपला, पण आपले शेवटचं स्थान आहे. आता इथून आपण पुढे जाणारच आहे. पुढे नाही म्हणजे रिवर्स जाणार आहे का नाही? तर आपण भेटू 0 मिनिटामध्ये. तुम्ही एन्जॉय घ्या, मंदिर बघा पूर्ण. शिवाय. शिवाय. ओम शिवाय नमः. ओम हर हर हर. ओम हर हर हर. ओम हर हर हर. ओम हर. ओम हर हर हर. ओम हर हर हर. ओम हर हर हर. ओम हर. ओम शिवाय नमः. 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 ओम नमः शिवाय.
शिवाय ओम हर 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 ओम हर 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 ओम हर 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 ओम हर ओम ओम हर 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 ओम हर 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 ओम हर 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 ओम हर ओम ओम शिवाय नमः 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 मम्या कसं वाटतंय सकाळपासून आता जेवण? सकाळपासून जेवलो नव्हतं भावानं. जशी पहिला महिने 5वा घास आहे खातो. त्या भावांनो आता मी फायनली जेवायला बसलोय. दिवसातून आताशी जेवतोय. कसं वाटतं जेवण? विषय नाही का भावना, जेव्हापासून मी बाहेर पडले ना महाराष्ट्राला जेवणच नाही जेवले. नाही जेवलं महाराष्ट्रात, जेवणच नाही जेवले बघा. बिना तेलाची चपाती, बिना तेलाची, ते पण गॅसवर भाजून. कसा विषय खातोय काय बघा आम्ही मिरच्या हार्ड लेवल. जेवता मी भेटू 0 मिनिटात.